सोनार हितकारी सभेची राष्ट्रीय बैठक नाशिक येथे संपन्न। बैठकीला संपूर्ण राज्यातून राजकीय, सामाजिक, धार्मिक व प्रशासकीय सेवेत सेवा देणारे समाज बांधव झाले होते सहभागी। या बैठकीत अनेक ठराव पास करून त्यावर अंमल करण्यासाठी एकमताने मंजुरी देण्यात आली। नवनियुक्त पदाधिकारी यांचा झाला नियुक्ती देऊन सन्मान। नाना शंकरशेठ यांचे वंशज लिहिणार आपल्या नावापुढे सोनार हे शब्द। जय नरहरी, जय नाना। मी सौ अर्चनाताई सोनार, योग गुरे, पुणे, वृत्त संपादक, ऋग्वेद सुवर्ण वार्ता। सोनार समाजाच्या सर्वांगीण आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, व्यावसायिक विकासासाठी व राज्यातील तसेच देशातील सर्व समाज संघटनांचे हक्काचे व्यासपीठ बनून प्रत्येक स्तरावरती समाजाचे नेतृत्व करण्यासाठी सोनार हितकारणी सभेची निर्मिती झाली। या सभेच्या संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक चिंतन बैठका झाल्या। त्यात या संघटनेत राजकीय, सामाजिक, धार्मिक, पत्रकारिता, प्रशासकीय व व्यावसायिक क्षेत्रात कार्य करणारे अनेक विचारवंत या संघटनेत जुळून ही संघटना सोनार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेसर कशी असेल यावर निरंतर विचारमंथन करण्यात आले। आणि ह्या विचारमंथनानंतर अत्यंत महत्त्वाची बैठक नाशिक येथे 20 जुलै 2025 रोजी रविवारी संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्था, बालाजी कोट, गंगा किनारी येथे सोनार हितकारणी सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय नाना मंडलिक यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय बैठकीचे आयोजन करण्यात आले। या बैठकीला सोनार हितकारणी सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय नाना मंडलिक, माजी आमदार रवींद्रजी मिर्लेकर, माजी आमदार जयप्रकाशजी बाविस्कर, IAS अधिकारी शिवानंदजी टाकसाळे, अरुणजी सागळे, पद्मिनीताई शंकरशेठ सोनार, विलास शंकरशेठ सोनार, संजयजी खडके, हरिभक्त पारायण पोद्दार महाराज, अभिजितजी पंडित, शिवाजीराव विस्पुते, राजन लोळगे, रवींद्रजी भंडारगे, ॲडव्होकेट शिरीषजी लोळगे, ज्योत्स्नाताई विस्पुते, दिलीपजी शहाणे यांचे प्रमुख उपस्थितीत बैठकीला सुरुवात करण्यात आली। सर्वप्रथम सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज व सोनार समाजाचे आद्य समाज सुधारक नाना शंकरशेठ सोनार यांचे पूजन करण्यात आले। त्यानंतर सर्व पाहुण्यांना मंचावरती स्थानपन्न करून प्रमुख पाहुणे यांचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर संपूर्ण राज्यभर सोनार हितकारणी सभेच्या विस्तारासाठी नवनियुक्त पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या। त्या सर्व पदाधिकारी यांचा सत्कार, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व नियुक्ती देऊन सन्मानित करण्यात आले। स्वागत सत्कार नंतर बैठकीचे आयोजन व सोनार हितकारणी सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजयजी मंडलिक यांनी प्रास्ताविक सादर केले। प्रास्ताविकात सोनार हितकारणी सभेचे कार्य, भविष्यातील वाटचाल यावर प्रास्ताविकातून आपले विचार व्यक्त केले। तर नाना शंकरशेठ यांच्या वंशज पद्मिनीताई शंकरशेठ सोनार यांनी काही ठराव मांडले। ते ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आले। त्यांनी यापुढे सोनार समाजाने आपली ओळख म्हणून आपल्या नावापुढे सोनार लिहावे, तशी सुरुवात त्यांनी स्वतःपासून करीत असल्याचे बैठकीत सांगून आता यापुढे त्यासुद्धा आडनाव शंकरशेठ पुढे सोनार नाव जोडणार असल्याचे नमूद केले। सुवर्णकार समाजाचे संघटक जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि गाव पातळीपर्यंत पोहोचले तरच समाजाच्या होईल। हितकारणी सभेने गाव पातळीपर्यंत पोहोचून समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन माजी आमदार व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रवींद्र मिर्लेकर यांनी केले। मिर्लेकर म्हणाले की समाजाने एकत्रीकरण करून आपली ताकद वाढविणे महत्त्वाचे आहे। समाजातील सर्व क्षेत्रात कार्यरत समाज बांधवांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी विशेष यंत्रणा उभारणे गरजेचे आहे। जयप्रकाश बाविस्कर म्हणाले की सोनार हितकारणीच्या वतीने विभागीय पातळीवर नियुक्ती अध्यक्षांनी गाव पातळीपर्यंत जाऊन कार्य करावे। सुवर्णकार समाजामध्ये असणाऱ्या सर्व पोटजातीचे एकत्रीकरण करणे ध्येय हितकारणी सभेचे आहे। शासनाच्या विविध योजना सुवर्णकार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करणे महत्त्वाचे आहे। संजय खडके म्हणाले की सुवर्णकार समाजातील सर्व पोटजातींना हक्काचे एकत्रीकरण करण्यासाठी सोनार हितकारणीची माध्यमातून व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या सभेची स्थापना करण्यात आली। समाजातील उपसंघटनांनी संघटनेच्या बळकटीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, त्यातून समाजाची प्रगती साध्य होईल। शिवानंद टाकसाळे म्हणाले की समाजामध्ये विविध क्षेत्रात मोठमोठ्या पदांवर काम करणाऱ्या उपशाखांमध्ये एकवाक्यता असावी। पद्मिनीताई शंकरशेठ म्हणाल्या की सुवर्णकार समाजातील अंतर्गत उपशाखांमध्ये एकवाक्यता असणे गरजेचे आहे। संस्थेची धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करावी, असा प्रस्ताव त्यांनी मांडला। त्यावर हात वर करून सर्वानुमते हा प्रस्ताव मंजूर करून त्यांचे ठरावात रूपांतर करण्यात आले।
अनेक समाज बांधवांनी ह्या राष्ट्रीय बैठकीत आपले विचार व्यक्त केले. महाराष्ट्र राज्यातील नवनिर्वाचित अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल पोद्दार हुपरीकर, माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष हेमंत उर्फ काका कुडाळकर, कोकण मराठवाडा विभागीय अरुण लक्ष्मण मेंड, हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी भगवानराव शहाणे, संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, संजय बाबूराव विस्पुते, उत्तर महाराष्ट्र जळगाव, श्यामसुंदर कुलते, नवी मुंबई, विभागीय अध्यक्ष नेरुळकृष्ण दामोदरजी बागुल, महाराष्ट्र संपर्क प्रमुख यांना सन्मानित करण्यात आले. श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र शहाणे यांनी प्रास्ताविक केले. बैठकीला संपूर्ण राज्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित झाल्याचे सर्वांचे आभार संजयजी मंडलिक यांनी व्यक्त केले. धन्यवाद. जय नरहरी.